ओम नमो भगवते वासुदेवाय. बालदोस्तांनो, आज आपण स्यमंतक मणी ही गोष्ट ऐकणार आहोत. श्रीकृष्ण प्रजाहित दक्ष राजा होता. तो लोककल्याणासाठी सदैव झटत असे. सत्राजित नावाचा एक राजा होता. त्याच्याजवळ एक स्यमंतक नावाचा मणी होता. तो मणी रोज 2.5 भार सोने देत असे. त्यामुळे त्याचे राज्य श्रीमंत होते. सत्राजित एकदा उग्रसेनाला भेटायला आला. त्यावेळी तिथं श्रीकृष्णही होता. कृष्णाला वाटले हा मणी उग्रसेन महाराजांच्या जवळ असेल तर लौकिकात नक्की भर पडेल. कृष्णाने सत्राजिताला तसे सुचवले. पण सत्राजिताला ते काही पटले नाही. मग कृष्णाने फारसा आग्रह केला नाही. सत्राजित परत गेला. एकदा सत्राजितचा धाकटा भाऊ प्रसेन याने दादाच्या गळ्यातील तो मणी पाहिला. त्याने तो त्याला मागितला. आता धाकटा भावाचा हट्ट म्हणून सत्राजितने त्याला तो मणी दिला. त्याच्या गळ्यात घातला. दुसऱ्या दिवशी प्रसेन एकटा जंगलात शिकारीला गेला. वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्यात प्रसेन मारला गेला. सत्राजित जंगलात गेला. त्याने पाहिले प्रसेनचा मृत्यू झाला आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की त्याच्या गळ्यात स्यमंतक मणी नाही. त्याबरोबर त्याला शंका आली, बहुतेक कृष्णाने प्रसेनला मारून मणी घेतला असावा. तसे तो श्रीकृष्णाला म्हणाला. श्रीकृष्णाला हा आळ आपल्यावर आलेला सहन झाला नाही. तो म्हणाला, मी स्यमंतक मणी हुडकून देईन. तो जंगलात गेला. तेथे सिंहाची पावले बघून तो त्याच्या गुहेत गेला. आत एक मुलगी खेळत होती आणि तिच्या हातात स्यमंतक मणी दिसला. तिचे नाव होते जांबवती. तिचे वडील जांबवान. त्यांना श्रीकृष्णाने तो मणी मागितला. ते म्हणाले, मी देणार नाही, आमचा आहे तो मणी. त्यावरून दोघांचे तुंबळ युद्ध झाले. कृष्णाने जांबवंतांचा पराभव केला. जांबवंताने कृष्णाला मणी आणि आपली मुलगी जांबवती ही अर्पण केली. मग कृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला दिला. तो चोरीच्या आळातून मुक्त झाला. सत्राजिताला ही सत्यभामा नावाची एक मुलगी होती. सत्राजिताला कृष्णाची ही वागण्याची पद्धत आवडली. त्यामुळे त्याने कृष्णाला सत्राजिताने सत्यभामा ही आपली मुलगी दिली आणि स्यमंतक मणीसुद्धा भेट दिला. तर मित्रांनो, अशा रीतीनं आपण ही स्यमंतक मण्याची गोष्ट ऐकली. कशी वाटली तुम्हाला गोष्ट? जरूर सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा.